मित्र, शिक्षणातून माहिती मिळत आहे, संस्कार होत नाहीत अशी चर्चा काही जण करतात. म्हणजे माहिती मिळत आहे पण संस्कार होत नाहीत म्हणजे काय होत नाही या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी पुस्तक वाचतात, विद्यार्थी शिक्षकांचं शिकवलेलं ऐकून घेतात, समजून घेतात आणि लक्षात ठेवतात, परीक्षेत लिहितात. हा एक भाग आहे. काही विद्यार्थी शिक्षकाकडे जात नाहीत, ऑनलाईनच अभ्यास करतात, अप्रत्यक्ष शिक्षकाकडूनच ते मार्गदर्शन घेतात आणि लक्षात ठेवून परीक्षेत लिहितात आणि मार्क मिळवतात, मग पदवी घेतात. असा एक भाग शिक्षणातून घडतो आणि यामुळे पदवी घेईपर्यंत ते लक्षात राहते. म्हणजे ज्या ज्या वर्षामध्ये जो अभ्यासक्रम आहे तो लक्षात राहतो, पुढच्या वर्षी लक्षात राहील याची काही गॅरंटी नाही. एक उदाहरण बघितलं तर आपल्याला पहिलीचा अभ्यासक्रम काय होता, किती जणाला लक्षात आहे? आता खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये आपण टाकू शकता की मला पहिलीचा अभ्यासक्रम माहिती आहे, दुसरीचा माहिती आहे का, तिसरीचा माहिती आहे का, चौथीचा माहिती आहे का, पाचवी. म्हणजे आत्तापर्यंत जो आपण अभ्यासक्रम अभ्यासला तर त्या अभ्यासक्रमाच्या मध्ये काय होतं हे आपल्याला लक्षात आलेलं आहे, माहिती आहे का. हे जर लक्षात घेतलं, याचं जर परीक्षा घेतली तर बऱ्याच प्रमाणामध्ये याचं 99% फेल ठरतं. ही वस्तुस्थिती या स्मरणशक्तीची आहे. मग संस्कार होणं म्हणजे काय? तर संस्कार होणं म्हणजे तो विषय आपल्या वर्तनाचा भाग बनणं असतो. आपल्या कृती आणि उक्तीचा तो भाग सहजपणे बनत असेल तर संस्कार झाले असं त्याला म्हटलं जातं. उदाहरणार्थ, वडीलधाऱ्या माणसाचा नमस्कार करावा ही माहिती झाली. परीक्षेच्या वेळेस समजा त्याला प्रॅक्टिकली घेतलं, वडीलधारी माणसं समोर आली, नमस्कार झाले, मार्क पैकीच्या पैकी मिळाले. पण तो वर्तनाचा भाग होणं म्हणजे काय होणं? तर तो भाग वर्तनाचा होणं म्हणजे वडीलधारी माणसं दिसल्याबरोबर सहजतेने आपण वाकणं आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवणं किंवा हात ठेवून नमस्कार, असा तो भाग आहे. बघा, संस्कार तुम्ही ग्रामीण भागामध्ये लहानपणी आई वडील आपल्याला देवाला जायला सांगतात किंवा काही जणांना बुद्धविहारामध्ये जायला सांगतील आणि ज्याचे त्याचे धार्मिक स्थळाला जायला सांगतात. आता मंदिराच्या समोरून जाताना सहजपणे मंदिराकडे बघून माणूस चप्पल काढतो सहजतेनं आणि नमस्कार करतो, मंदिरावर जरी गेला नाही तर. हा संस्काराचा भाग झालेला आहे. पाया पडावं की नाही, देव मानावं की नाही, हा विषयावर मला बोलायचं नाही या विषयावर आज. तर ते सहजतेनं कसं होते हे मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं. उठल्याबरोबर ब्रशकडे हात जाणं आणि ब्रश करणं हा संस्काराचा भाग आहे. तर संस्कार कसे होतात? एखाद्या विषयात संस्काराची सुद्धा माहितीपासूनच संस्कार व्हायला सुरुवात होतात. लक्षात आलं? आणि ते सातत्यानं ते आपण ऐकतो. एखादा विषय सातत्यानं वाचत असू, सातत्यानं ऐकत असू आणि सातत्यानं ते करत असू प्रॅक्टिकली, तेव्हा तो आपल्या संस्काराचा भाग बनतो. त्याला कोणी सवयीचा भागही म्हणू शकतात. सवयीमध्ये 2 प्रकारच्या सवयी असतात, चुकीची सवय. पण संस्कार हा शब्द चांगल्या सवयी या अर्थानं समाज वापरत असतो. तर हे संस्कार वर्तनातून दिसतात आणि इंद्रियाला सहजच वळण लागलेले असते. संस्कारामधचा काय भाग आहे? एखाद्या विषयाचे संस्कार झाले म्हणजे काय झाले? तर तो विषय त्याच्या
श्रद्धेचा भाग बनलेला आहे, आस्थेचा भाग बनलेला आहे. तो विषय त्याच्या अंतर्मनामध्ये जाऊन बसलेला आहे आणि सहजपणे त्या विषयाचा तो आविष्कार करत जगत आहे. म्हणजे संस्कारशील आहे असं आपण त्याला म्हणतो. मग आता बघा, पोहण्याचं प्रशिक्षण देण्याबद्दल आता प्रशिक्षणाचा थोडका भाग सांगतो. काही जण पोहण्याचं प्रशिक्षण घेत आहेत. समजा त्यांना सर्टिफिकेट लागतं पोहण्याचं आणि मग ते काही दिवस 10-15 दिवस शिकायला आहेत आणि ते कसं तरी करून काठावर पास झाले आणि परत सर्टिफिकेट मिळालं आणि गेले विसरून ते सगळं. आता पुन्हा पाण्याची त्यांना भय वाटायला. त्यांच्याकडे तर सर्टिफिकेट आहे, पोहता येते, पण प्रत्यक्षात तर त्यांना पोहता येत नाही. म्हणजे पोहता येणं हा माहितीचा भाग आहे झाला त्याला, पण त्याला पोहता न येणं आता म्हणजे तो माहिती वर्तनात रुजली नाही असा त्याचा भाग आहे. माहिती जेव्हा वर्तनामध्ये परिवर्तित होते तेव्हा तो संस्काराचा भाग बनतो. तर मित्र, तर एखादा विषय वर्तनाचा भाग बनला पाहिजे. त्या संदर्भामध्ये उदाहरणार्थ मानसशास्त्र आहे, मनाचा अभ्यास. आता मनाचा अभ्यास करून मन म्हणजे काय, मनाची अवस्था काय असतात, मनाचे रोग कोणते, मनाच्या रोगातून बाहेर कसं यावं वगैरे असा सगळा अभ्यास त्याच्यामध्ये आहे. तर हे माहिती असणं, मनाला कंट्रोल कसं करावं हे माहिती असणं आणि ते लक्षात ठेवणं आणि लिहिणं आणि त्यात पैकीच्या पैकी मार्क मिळणं हा त्या विषयामधला मार्कवंत म्हणता येते. पण मनावर नियंत्रण कसं ठेवावं हा संस्काराचा भाग झाला की नाही कसं बघता येईल. तर त्याच्या समोर ज्या काही प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील तो आपल्या मनावर नियंत्रण ठेवून तो विषय त्या विषयातून सहजपणे बाहेर येत असेल. प्रतिकूल परिस्थिती या अर्थानं तो विषय हा शब्द वापरलेला आहे, मानसशास्त्र या अर्थानं नाही. तर त्या प्रतिकूल परिस्थितीतून तो सहजपणे बाहेर येत असेल, प्रतिकूल परिस्थितीला सहजपणे हाताळत असेल, वस्तुस्थितीला सहजपणे हाताळत असेल, व्यक्तीला सहजपणे हाताळत असेल. विरोधक काही जणांना या मानसशास्त्रामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात, पण जेव्हा प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते किंवा टीकाकार तयार होतात किंवा निंदाखोर तयार होतात, ते निंदाखोर बसलेले असताना त्यांच्यासमोर जाणे, त्यांना बोलणे किंवा चूक झालेली असेल तर मग तो पुढचा व्यक्ती काय म्हणेल, एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात चूक झाली तर या व्यक्तीच्या समोर जाण्याचं धैर्य नसणे, हे मनाच्या अभ्यासातून साध्य व्हायला पाहिजे होतं. की अशा परिस्थितीतही आपण काय साध्य व्हायला पाहिजे होतं की प्रतिकूल परिस्थितीला मात करणे, प्रतिकूल व्यक्ती असेल तरी त्याला सहजतेनं समोर जाऊन ते आपलं काय म्हणणं आहे ते सांगण्याचं धैर्य आपल्या मनाला देता येणं आणि प्रतिकूल परिस्थितीतही डळमळीत न होता झालं तरी थोड्याच वेळात सावरता येणं हा मनाचा आपण चांगला अभ्यास झालेला आहे. मानसशास्त्रातले जे काही सिद्धांत आहेत, जे काही विचार आहेत, जो काही अभ्यास आहे त्याचा उपयोग आपण करू शकत आहोत असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे जेव्हा आपण ते सहजपणे आनंदी प्रतिकूल परिस्थितीत आनंदी राहता येणं आणि मनाच्या मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. तर या मनाच्या सिद्धी काय आहेत? मन समाधानी वेचिते वचन जेने राये समाधान. मनाला असे कोणते विचार आहेत की जे वेचल्यानंतर, जे अंतःकरणापर्यंत गेल्यानंतर आणि त्या अंतःकरणात गेलेल्या विषयाचा सहजतेने आपण आविष्कार करू शकल्यानंतर आपल्याला जे समाधान मिळते, जे मानसिक स्वास्थ्य मिळते,
तर ते कोणते विचार आहेत, त्याचा अभ्यास असणं आणि ते आपल्या वर्तनाचा भाग बनणं, या संदर्भामध्ये प्रशिक्षण देणं आणि शिक्षणातून होणं अपेक्षित आहे. नाहीतर बरेचदा मानसशास्त्रज्ञ असतील किंवा न्यूरोसर्जन आहे, ज्याला मेंदूविषयी चांगली अभ्यास असतो, न्यूरोसर्जन, अशी माणसं जर आत्महत्या करत असतील तर मग म्हणजे काय, एखादा विषय दुसऱ्याला सांगता येणं हा अभ्यासाचा भाग असू शकेल, पण तो विषय जेव्हा आपल्या संदर्भात घडतो तेव्हा तो विषय आपल्याला हाताळता न येणे, ती परिस्थिती, ती व्यक्ती, ती मनस्थिती हाताळता न येणं, म्हणजे आपण संस्कारामध्ये फेल आहोत असा त्याचा अर्थ होतो. म्हणून समाजाला आज मानसिकदृष्ट्या समर्थ बनवणे हा अतिशय महत्त्वाचा घटक झालेला आहे. मानसिकदृष्ट्या समाधानी बनवणे, मानसिकदृष्ट्या आनंदी बनवणे, आणि हे तणावाचा काय विषय आहे, तणाव आहे, द्विधायी अवस्था आहे, चिंता आहे, काळजी आहे, दडपण आहे, हा सगळा मनाला सक्षम न करण्याचा अभाव आहे. मनाला परिस्थिती, व्यक्ती आणि वस्तुस्थिती आणि मनस्थिती हाताळता न येण्याचा भाग आहे. चुकीचे जे सवयी आहेत याचं मूळ मन आहे, चुकीचं वर्तन आहे याचं मूळ मन आहे, चुकीचं बोलणं आहे याचं मूळ मन आहे. तर ह्या मनाच्या माध्यमातून चित्तावर जे काही संस्कार होतात तसं आपलं वर्तन घडत असते, आपली तशी वृत्ती घडत असते. मग हे चित्तावर जर चुकीचे संस्कार झाले असतील तर ते चुकीचे संस्कार दूर करण्यासाठी चित्ताची शुद्धी अतिशय गरजेची असते. ही चित्ताची शुद्धी कशी करावी या संदर्भाचा अभ्यास करणं, आणि तो अभ्यास तोपर्यंत करायचा जोपर्यंत तो आपल्या वर्तनाचा भाग बनत नाही आणि सहजतेने. मग आपण सायकल चालवायला शिकतो आणि इतकी प्रॅक्टिस होते, ते संस्काराचा भाग बनते, आणि मग जेव्हा आपण बऱ्याचदा दुसरा विचार करताना सायकल बरोबर आपल्या घराकडे जाते, हा संस्काराचा भाग बनतो. तर या अनुषंगानं जे विषय उपयुक्त आहेत जीवनासाठी, जीवन समृद्ध करण्यासाठी, त्याचा केवळ अभ्यास करून चालणार नाही, तर तो आपल्या वर्तनाचा भाग बनेल यासाठी प्रयत्न करणं, आणि तशा पद्धतीचे प्रयत्न होणं शिक्षणातून घडले पाहिजे. पण तशी व्यवस्था तयार करण्यासाठी शिक्षण तज्ज्ञांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. आता मानसशास्त्राचा पेपर आहे तर काय टेस्ट घेतली जाते, त्यानं वाचलेलं त्याला लिहिता येते की नाही एवढी टेस्ट घेतली जाते. पण आपण असं काही म्हणतो का, आता मानसशास्त्राच्या अभ्यासातून मनाच्या सगळ्या पैलूंचा तर अभ्यास होणं, पण मनाला सगळ्या परिस्थितीमध्ये हाताळण्याची कौशल्य विकसित होणं हा अभ्यासाचा परिणाम असला पाहिजे. परिणाम फक्त परीक्षेतल्या मार्कावरून तपासला जातो, वर्तनातून तपासला जात नाही. तर विद्यार्थ्याची टेस्ट घेत असताना समजा मनाला मन समाधानी ठेवण्याचे उपाय यावर प्रश्न आहे. मनाला समाधानी ठेवण्यासाठी काय करावे, 10 मार्काचा प्रश्न. 10 उपाय सांगा. त्यांनी 10 उपाय सांगितले, 10 पैकी 10 मार्क मेरिट, पहिला नंबर. मग ते झाला लेखी परीक्षा. तोंडी सांगा म्हटलं, तोंडी सांगेल, ती झाली तोंडी परीक्षा. त्यानंतर प्रत्यक्ष वर्तनाची परीक्षा जर बघितली तर समाधानी ठेवण्यासाठी जे जे उपाय त्यांनी सांगितले आहे ती परिस्थिती स्वीकारावी, त्याही परिस्थितीमध्ये समाधानी राहावं. पण तो राहतो का, तो विद्यार्थी राहतो का, किंवा तो शिकवणारा प्राध्यापक तरी राहतो का, हे जर बघितलं तर परिस्थिती अतिशय भयानक आहे. समजा उदाहरणार्थ टीकेने व्याकुळ न होणे,
हा मानसिक सामर्थ्याचा एक भाग आहे, मनाच्या प्रगल्भतेचा एक भाग आहे, वैचारिक उंचीचा एक भाग आहे. पण तो त्याच्यावर टीका करून बघितल्यानंतर त्याची अवस्था काय होते आणि त्या टीकेच्या परिस्थितीत तो टीकेला हसत हसतपणे स्वीकारत असेल, टीकेमुळे त्याच्या वर्तनाला वाईट वळण लागत नसेल, तो दुबळा होऊन बसत नसेल घरामध्ये, परिस्थिती व्यक्ती हाताळण्यासाठी तो सक्षम नसेल, तर त्या अभ्यासाचा काय उपयोग आहे, असा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून शिक्षणातून संस्कार होणं म्हणजे जे काही ज्ञान, जे काही माहिती आपल्या जगण्याचा भाग बनणं असं असते. तर या संदर्भामध्ये शिक्षण व्यवस्थेतून प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा असते. परंतु यासाठी जो वेळेचा अभाव आहे, त्या तशा प्रॅक्टिकल घेण्याच्या साठी लागणाऱ्या शिक्षकांचा अभाव आहे. तो काय त्याच्या घरी जाऊन बघू शकणार नाही, तो घरी कसा वर्तन करतो, लक्षात आलं, वर्गात कसा वर्तन करतो. वर्गात शांत असणारा मुलगा घरात शांत राहील याची काही गॅरंटी नाही. वर्गात तो शांत आहे मानसशास्त्राच्या तासामध्ये, म्हणजे त्याच्या वर्तनावर संस्कार झालेत का? नाही. तर तो घरी वेगळं वागेल, वेगळ्या परिस्थितीत कसा वागतो हे पाहण्याची यंत्रणा आमच्याकडे उपलब्ध नाही. तशी यंत्रणा अजून शिक्षण व्यवस्थेत आम्ही तयार करू शकलो नाही. तशी यंत्रणा आम्हाला जर तयार करता आली आणि त्या यंत्रणेच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यावर जसे संस्कार करून त्याच्या इंद्रियांना आम्ही वळण लावून तो मानसिकदृष्ट्या समर्थ, मानसिकदृष्ट्या प्रगल्भ, मानसिकदृष्ट्या सामर्थ्यशाली आम्ही बनवू शकत नाही, हे शिक्षण व्यवस्थेचं अपयश ठरत आहे. या अपयशातून शिक्षण व्यवस्थेला बाहेर काढणं हे शिक्षण व्यवस्थेमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा भाग ठरेल. यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न होणं, नित्य संस्कार होणं गरजेची गोष्ट आहे. तर मित्रो, या शिक्षणाच्या संदर्भानं मी हे जे विवेचन मांडलेलं आहे, पुढच्या काही भागामध्ये शिक्षणाच्या संदर्भानं काही एक नवे पैलू मी आपल्यासमोर ठेवणार आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू.